नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा भाग थोडा वेगळा आहे, कारण आज प्रेम नाही तर स्वाभिमान जखमी होणार आहे. सगळ्यांसमोर झालेला अपमान आणि त्या अपमानानंतर घेतलेला एक निर्णय, जो अनेकांचं आयुष्य बदलून टाकणार आहे. चला तर मग ऐकूया दिलकशी भाग 27. आम्ही मुंबईला राहत असल्याने रायचंदे ग्रुपचं मेन ऑफिस हे मुंबईलाच होतं. गजेंद्र तिथे शिक्षणाकरता आले होते, पण किल्लेदार इंडस्ट्रीचा सर्व कारभार दिल्लीवरूनच चालत असल्याने त्यांचं मेन ऑफिस दिल्लीलाच होतं. त्यावेळेस लक्ष्मीबाई कधी नांदेडवरून तर कधी स्वतः दिल्लीला जाऊन तो कारभार बघायच्या. गजेंद्रचं शिक्षण पूर्ण झाल्याने आता त्या हळूहळू संपूर्ण दिल्लीचा कारभार त्यांच्याच हातात सोपवणार होत्या आणि त्याकरताच त्यांनी ही सक्सेस पार्टी ठेवली होती. इन्व्हिटेशन पाठवल्यानंतरही गजेंद्रांनी स्वतः फोन करून माझ्या आईवडिलांना सह फॅमिली येण्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळेस माझा भाऊ शिकत असताना कंपनीत सुद्धा लक्ष घालायचा, त्यामुळे त्याला कंपनी सांभाळायला देऊन आम्ही तिघांनी त्या पार्टीत जायचं ठरवलं. आम्ही दिल्लीच्या हॉटेलमध्ये उतरलो. संध्याकाळी पार्टी असल्याने थोडा आराम करून तयारी करायचं ठरवलं. आज पार्टीत गजेंद्र आईबाबांसमोर नक्कीच बोलणार असे माझ्या मनाला कुठेतरी माहीत होते, म्हणून एक वेगळीच हुरहुर लागली होती. आम्ही तिघही तयार होऊन पार्टी ठिकाणी पोहोचलो. तिथे पहिलेच वेगळे वेगळे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन आणि इतर क्षेत्रातीलही नामांकित लोक त्यांच्या फॅमिलीसह उपस्थित होते. आम्ही आलेलो दिसतात गजेंद्र स्वतः आम्हाला रिसीव्ह करायला आले. त्यांनी आईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाशी वाकल्यावर ते दोघंही आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यांनी मला पाहूनही एक स्माईल दिली. तेवढ्यात त्यांना कोणीतरी आवाज दिल्याने ते एक्सक्यूज म्हणत तिथून त्या बाजूला वळले. ते तर निघून गेले, पण ते गेल्यावर माझे आई बाबा माझ्याकडे पाहून सूचक हसले. अनुजा पुन्हा भूतकाळात हरवून त्या पार्टीत जाऊन पोहोचल्या. अनु, तुम्ही ओळखता एकमेकांना? अनुजाच्या आईने असे विचारताच अनुजाने थोडंसं घाबरत तिची मान होकारात हलवली. अगं ठीक आहे ना, यात घाबरण्यासारखं काय? तिची आई तिच्या खांद्यावर हलकाच हात ठेवत म्हणाली. तसा मुलगा चांगला आहे. मी त्याला मागच्या 1-1.5 वर्षापासून या बिझनेसमध्ये बघत आलोय. भरपूर प्रगती करेल हा मुलगा एक दिवस. नाईस चॉईस. तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या पसंतीला दाद दिली. तेव्हा कुठे अनुजाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. नाहीतर आता आपल्या आई बाबा काय म्हणतील याचे तिला थोडे दडपण आले होते. तिच्या वडिलांना काही बिझनेसमॅन लोकांनी आवाज दिला तसे ते गप्पा मारायला तिकडे गेले. तिची आईसुद्धा बिझनेसमॅनच्या काही फॅमिली मेंबरला ओळखत होती, म्हणून ती त्या बायकांसोबत बोलायला मिसळली. अनुजा काही वेळ तिच्या आईसोबत उभी राहिली. मग मात्र तिला बोर होऊ लागले आणि ती एक कोपऱ्यातला टेबल घेऊन बसली. कशी आहेस अनु? गजेंद्र सर्वांच्या नजरा चुकवत तिच्याजवळ येऊन बसले. तुम्ही इथे कोणी पाहिलं तर? अनुजा तिची नजर आजूबाजूला फिरवत त्यांना म्हणाली. पाहिलं तर पाहू दे. तसंही थोड्या वेळात तुझ्या आईवडिलांजवळून तुला मागून मी कायमचं माझं बनवून घेणार आहे. तो थोडा मिश्किल हसत म्हणाला. तसं अनुजाचे गाल लाजेने लाल झाले होते. तिने तिची मान खाली घातली. आता त्यांच्याकडे बघायलाही तिला भयंकर लाज वाटत होती. मग त्याने तिची सिच्युएशन समजून घेत थोडा वेळ तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तेवढ्यात पार्टी सुरू होण्याची अनाउन्समेंट झाली आणि त्याला स्टेजकडे जावे लागले. लक्ष्मीबाईंनी स्वतः स्टेजवरून गजेंद्रचं खूप कौतुक केलं. यापुढे किल्लेदार इंडस्ट्रीचा पूर्ण कारभार त्यांच्या हातात सोपवून नांदेडचा कारभार त्या स्वतः पाहणार असं अनाऊन्स केलं. आईसाहेब, मला तुम्हाला कोणाशी तरी भेटवायचं आहे. पार्टी आता बऱ्यापैकी रंगात आली होती. लक्ष्मीबाई बऱ्याच गेस्टसोबत बोलून झाल्यावर एका टेबलजवळ खुर्ची घेऊन बसल्या असताना गजेंद्र तिथे रायचंद्र फॅमिलीला घेऊन आले. आईसाहेब, हे रायचंद्र ग्रुपचे CEO, या त्यांच्या पत्नी आणि ही मुलगी अनुजा. गजेंद्रने थोडक्यात ओळख करून दिली, पण शेवटी अनुजाचं नाव घेताना त्यांच्या डोळ्यात असणारी चमक लक्ष्मीबाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी हाताने इशारा करून रायचंदे फॅमिलीला समोर खुर्चीवर बसायला सांगितले. लक्ष्मीबाईंच्या मागे गोपाळराव उभे होते. त्यावेळी गोपाळ हा नवतरुण आणि फार महत्त्वाकांक्षी व्यक्ती होता. त्याचे वडील पहिले लक्ष्मीबाईंजवळ मुन्शी म्हणून काम करायचे. मुलगा हाताला धरण्यासारखा मोठा झाला तेव्हा त्यांनी लक्ष्मीबाईंकडे शब्द टाकून त्याला तिथे कामावर लावले. त्याची चुणूक पाहता लक्ष्मीबाईंनी त्याला त्यांचा सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केले. पण मूळचा लालची स्वभावाचा तो केव्हा त्यांची चापलुसी करून पोट भरायला लागला हे त्यांनाही समजले नाही.
मला असं वाटतं की जर मुलांनी काही ठरवलं आहे तर आपण मोठ्यांनी सुद्धा त्यांच्या निर्णयात साथ देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. थोडं इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर अनुजांच्या वडिलांनी मुद्द्याला हात घातला. त्यांचं बोलणं ऐकून गजेंद्रने अनुजाकडे पाहिलं तर अनुजा लाजून खाली मान घालून बसली होती. बरोबर आहे तुमचं. तुमच्यासारखाच हेतू मनात ठेवून इथे खूप सारे बिझनेसमॅन आले आहे. पण गजेंद्र आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यासाठी आम्ही सुशील, शालीन, संस्कारी मुलीबरोबर आमच्या तोलामोळाचं स्थळ पाहू. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या पदराला हिसका देत मान ताठ करत म्हणाल्या. पण त्यांचं बोलणं ऐकून समोर बसलेल्या चारींच्या तोंडाचा रंग उडाला. हे काय बोलता आहात तुम्ही? आमचा रायचंदे ग्रुपही किल्लेदार इंडस्ट्रीच्या टक्करला टक्कर देऊन उभा आहे. आमच्यासोबत तुमच्या इंडस्ट्रीचे याआधीही 2 प्रोजेक्ट झाले आहे. अनुजाच्या वडिलांना थोडा राग आला होता. त्यामुळे ते बोलताना त्यांच्या आवाजातला रोष गजेंद्रला लगेच जाणवला. आणि राहिली गोष्ट संस्काराची, तर आम्हाला नाही वाटत की आम्ही आमच्या अनुजावर संस्कार करण्यात काही कमी केली आहे. श्रीमंत घरातली मुलगी असूनही ती नेहमी तिच्या मान मर्यादेत राहिली. अनुजाच्या आईने तिच्या हातावर हात ठेवला आणि लक्ष्मीबाईंकडे बघत म्हणाली, श्रीमंत मुलं पाहून जाळ्यात ओढण्याचे संस्कार दिले आहे का तुम्ही तुमच्या मुलीला? लक्ष्मीबाईंनी असे म्हणताच अनुजाचे वडील आणि गजेंद्र उठून उभे राहिले. अनुजाच्या मात्र लगेच डोळ्यात पाणी आलं. आणि राहिला प्रश्न तोलामोलाचा, तर आम्ही आमच्या गजेंद्रसाठी आमच्या घराण्यासारखंच शाही घराण्यातली मुलगी पाहू. संस्कार जिला शिकवावे लागणार नाही तर तिच्या रक्तात असतील. लक्ष्मीबाई सुद्धा उठून उभ्या राहिल्या. अनुजाच्या आईने अनुजाला हळूच हाताला धरून उभं केलं. त्यांना त्यांच्या मुलीची मनस्थिती चांगलीच कळत होती. फार बोलल्या तुम्ही आणि फार ऐकून घेतलं आम्ही. आमच्या मुलीचं सुख आम्हाला तुमच्या मुलासोबत दिसत होतं म्हणून स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणे करण्यासाठी आलो. पण आम्हाला काय माहीत की तुमचे विचार एवढ्या खालच्या दर्जाचे आहे. फक्त माझ्या मुलीला तुमचा मुलगा आवडत होता अशी गोष्ट नव्हती, तर तुमच्या मुलालाही माझी मुलगी आवडत होती. मग आम्ही काय तुमच्या संस्कारावर बोट ठेवायचे का? अनुजाचे वडील आता चांगलेच रागाला आले होते आणि त्या रागातच त्यांनी लक्ष्मीबाईंना खडा सवाल केला. तुमची लायकी तरी आहे का माझ्या मुलाकडे बोट ताणून बोलण्याची? पहिले स्वतःच्या मुलीला श्रीमंत मुलांच्या मागे फिरवायचं आणि मग एखाद्याला जाळ्यात अडकत नाही हे बघून त्याच्यावर ताशेरे ओढायचे. आईसाहेब माझं ऐकून तरी घ्या. लक्ष्मीबाई अनुजांच्या वडिलांना बोलत असताना गजेंद्र त्यांना थांबवत मध्येच म्हणाले. पण त्यांनी त्यांचं काही न ऐकता हातानेच त्याला न बोलण्याचा इशारा केला. आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे तुमच्या मुलीला मागणी घालायला. तुम्ही स्वतःहून आलात तुमची मुलगी आमच्या गजेंद्रच्या गळ्यात बांधण्यासाठी. आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात घ्या, काहीही झालं तरी तुमच्या या मुलीला आम्ही आमच्या घराण्याची सून म्हणून मिरवणार नाही. ज्या मुलीची लायकी आमच्या घरात काम करण्याचीही नाही तिला आम्ही आमच्या गजेंद्रची पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. लक्ष्मीबाईंचं हे शेवटचं बोलणं ऐकून अनुजांच्या वडिलांनी रागात गजेंद्रकडे पाहिलं आणि मग त्यांच्या पत्नीला चालण्याचा इशारा करून ताळताळ पावलट टाकत तिथून बाहेर पडले. भूतकाळ आठवताना आजही अनुजांच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. आईसाहेबांनी माझ्या आईवडिलांना त्या पार्टीत अपमानित करून पाठवलं. त्या दिवसानंतर पुन्हा गजेंद्रचा विचार करायचा नाही असं मी सुद्धा मनोमन ठरवलं. झाल्या गोष्टीचा माझ्या आईवडिलांना फार राग आला होता. त्यांनी जर फक्त राजेशाही घराणं नाही म्हणून नाकारलं असतं तर एखाद्या वेळेस समजू शकलो असतो. पण त्यांनी माझ्या संस्कारांवर म्हणजे माझ्या आईवडिलांवर बोट उचललं होतं आणि तेच सहन होत नव्हतं. ती गोष्ट आठवत आताही अनुजांना रडायला येत होतं. कनकने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. आतू, झालेल्या गोष्टी आठवून आता का स्वतःला त्रास करून घेते? जाऊ दे ना. मग नंतर लक्ष्मीबाई म्हणजे आजीसाहेब आल्या का तुला मागणी घालायला? तुझं लग्न कसं झालं? त्या त्या कशाला येत आहे? गजेंद्रांनी नंतर त्यांना त्यांच्या परीने समजवण्याचा फार प्रयत्न केला, पण त्या त्यांच्या गोष्टीवर अडूनच होत्या. साताऱ्यातल्या त्यांच्याच नात्यातल्या कोणत्या तरी मुलीसोबत त्यांनी गजेंद्रचं लग्न ठरवून टाकलं. त्या दरम्यान गजेंद्रांनी मला भेटण्याचा आणि माझी समजूत काढण्याचा पद्मजाच्या मार्फत फार प्रयत्न केला. पण मी मात्र माझ्या मनावर दगड ठेवून त्यांना परत कधी न भेटण्याचं ठरवून टाकलं होतं. पद्मजा बिचारी आम्हा दोघांमध्ये बोलून तरी किती बोलणार. एका हद्दीपर्यंत तिने आम्हा दोघांनाही समजवण्याचं काम केलं, पण नंतर ती शांतच राहिली. त्या दिवसानंतर माझ्या घरातलं वातावरणसुद्धा ढवळून निघालं होतं. माझ्या भावाला समजल्यावर सुरुवातीला त्यालासुद्धा खूप राग आला होता, पण नंतर माझी अवस्था पाहून त्याला तेवढेच वाईट देखील वाटत होतं.
मी आता स्वतःला एका कोशात गुरफटून घेऊ लागले. मी घराच्या बाहेर जाणं कमी केलं. कॉलेजला ह्या सुद्धा काही महत्त्वाचं असेल तरच जायचे. तसेही शेवटच्या वर्षात फक्त परीक्षा राहिल्या होत्या. त्यामुळे नाही गेले तरी चालणार होते. गजेंद्रनी मला भेटण्याचा त्यांच्या जवळचे सर्व पर्याय करून पाहिले. पण मी मात्र त्यांना भेटलीच नाही. परीक्षेच्या वेळेसही ते मला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये यायचे. पण तरीसुद्धा मी त्यांची भेट कटाक्षाने टाळायची. असं नव्हतं की माझ्या मनात त्यांना भेटण्याची ओढ नव्हती. पण आईवडिलांचा झालेला अपमान त्यांच्या प्रेमाच्या वरचढ होता. मग शेवटी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून माझ्या भावाची भेट घेतली. त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्याने सुद्धा त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्याने स्वतः येऊन माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आता आई बाबा आमच्या या नात्याला तयार होणार नाही हे मला माहीत असल्याने माझं मन पुढे जायला धजावत नव्हतं. माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान असूनही तो माझ्या प्रेमासाठी स्टँड घेतो आहे हे बघून माझं मन गलबलून उठलं. आणि मी सुद्धा त्या दिवशी हिम्मत करून आईबाबांना याविषयी परत विचारणा करण्याची विनवणी केली. ज्या घरात आम्हाला आणि आमच्या मुलीला किंमत नाही अशा घरात आम्ही आमची मुलगी देणार नाही. आईने असं सांगताच बाबांनी सुद्धा तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि त्यांच्याच ओळखीतल्या एका बिझनेसमॅनच्या मुलाचं स्थळ माझ्यासाठी बघत असल्याचं मला सांगितलं. इतकंच नाही तर 2-4 दिवसात ते घरी येऊन छोटा कार्यक्रमही करून असण्यास सांगितलं. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता की माझ्याच लग्नाची बोलणी चालू आहे आणि याबाबत मात्र मला काही माहीत नाही. मी लग्नाला नकार देण्याचा प्रयत्न केला. पण माझं यावेळेस मात्र कोणी ऐकून घेतलं नाही. माझ्या भावाने माझी बाजू घेऊन आईवडिलांना मनवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्याचंसुद्धा ऐकलं नाही. त्यानंतर मी जो निर्णय घेतला त्या निर्णयाने बऱ्याच जणांचं भविष्य बदलून गेलं. त्या रात्री पार्टी संपली. पण अनुजांच्या आयुष्यात एक वादळ उठून गेलं होतं. प्रेम अजून जिवंत होतं, पण स्वाभिमान जखमी झाला होता. आणि मग अनुजाने एक निर्णय घेतला. तो निर्णय नेमका काय होता आणि त्याने कोणाचं आयुष्य कायमचं बदललं हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. जर तुम्हाला वाटत असेल की प्रेम कितीही मोठं असलं तरी स्वाभिमान त्याहून मोठा असतो तर या व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमच्या मते चूक कोणाची होती, लक्ष्मीबाईंची की परिस्थितीची? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच मनाला भिडणारी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कारण पुढचा भाग खूप मोठा निर्णय घेऊन येणार आहे. धन्यवाद.